कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त नाशिकमध्ये आज ग्रंथदिंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। माझ्या मागे आपण बघता आहात की अत्यंत उत्साह जो आहे तो या ठिकाणी साहित्यिकांमध्ये नाशिककरांमध्ये बघायला मिळतोय। खरं तर कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा वाढदिवस हा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातोय। या निमित्तानं नाशिकमध्ये विश्व मराठी संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आज सकाळी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या निवासस्थानापासून एका ग्रंथदिंडीचं देखील आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आपण बघतोय की सांस्कृतिक जडणघडणीमध्ये नाशिकचं एक मोठं महत्त्व, नाशिकचं एक मोठं नाव आहे आणि याच नाशिकचे भूमिपुत्र असलेले कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी ही भव्य दिव्य अशी ग्रंथदिंडी जी आहे ती नाशिकमधनं मार्गस्थ होती आहे। साहित्यिक आहेत, कलाकार आहेत, नाशिकमधले जवळपास 5000 विद्यार्थी या संपूर्ण दिंडीत सहभागी झालेले आहेत आणि अशा पद्धतीच्या या अनोख्या गाड्या ज्या आहेत, ज्या विंटेज कार ज्यांना आपण म्हणतो, त्या देखील या संपूर्ण ग्रंथदिंडीचं आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरत आहेत। खरं तर या संपूर्ण कार्यक्रमात आज संध्याकाळी मुख्यमंत्री, त्याचप्रमाणे दोन्ही उपमुख्यमंत्री, उद्योगमंत्री हे सहभागी होणार आहेत। त्यामुळे नाशिकमध्ये हा भव्य दिव्य असा सोहळा ग्रंथदिंडीच्या निमित्तानं आणि मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं नाशिककरांना अनुभवायला मिळतो आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।